नमस्कार, सगळ्यांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा माझा लग्नानंतरचा तिसरा गुढीपाडवा आहे, तोही विदाऊट फॅमिली. मी जरी अब्रॉडला राहत असले तरी मी प्रत्येक हिंदू सण त्याच उत्साहात साजरे करत असते ज्या उत्साहात मी भारतात साजरे करायचे. फेस्टिवल्स आर नॉट जस्ट इन इंडिया, ते आपल्या मनात असतात. म्हणूनच आज मी इथेही छोटासा सण साजरा करायचा ठरवलं. गुढीपाडवानिमित्त मी आज पारंपरिक स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला. त्यात मी पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भाजी, पापड आणि भजी सगळं बनवलं होतं. सण म्हणजे फक्त परंपरा नाहीत, तर त्या आपल्या संस्कृतीशी, कुटुंबाशी आणि आठवणींशी जोडणाऱ्या भावना आहेत. माझ्या लहान बहिणीने मला हे फोटो पाठवले बिकॉज आय डोंट गेट ऑल दिस थिंग्स हिअर. म्हणूनच मी हे माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ॲड केलं. मी पहिल्यांदा पुरणपोळी बनवत होते आणि ऑनेस्टली इट केम आउट रिअली टेस्टी. त्यानंतर नैवेद्याचं ताट तयार करून घेतला. मनोभावे देवाची पूजा करून नैवेद्य दाखवला. आज 3:30 मुहूर्तापैकी एक दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि लोक या दिवसाचा उपयोग शुभ गोष्टी खरेदी करण्यासाठी करतात. तुम्ही काय काय खरेदी केली कमेंट करून नक्की सांगा. आज मी आनंदला सांगितले होते की मी स्वयंपाक झाल्यावर टिफिन घेऊन येते. सो नाऊ मला आनंदला टिफिन द्यायला जायचं होतं, तर या सगळ्या गोष्टी मी टिफिनमध्ये पॅक केले होते. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.